महाराष्ट्र विजय न्यूज व युवा कदम न्यूजमध्ये चॅनलमधल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण अकोला येथील प्रभाग क्रमांक 6 इथे आहोत। पूर्ण महाराष्ट्रभर हे मतदान सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक 6 मधील आपल्यासोबत उमेदवार आहेत। पवन भाऊ मल्ले हे आपले सोबत आहेत नागरिक। सर काय सांगाल मतदानाविषयी? आज मतदान आहे। नमस्कार सर्व अकोलेकरांना मतदान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज त्यांचा विजयाचा हा दिवस आहे, कारण ते जे मौल्यवान त्यांचं मत देणार आहेत त्यामुळेच त्यांचा विकासाची गंगा त्यांच्या घरापर्यंत येणार आहे। हे तुम्ही पाठीमागे पाहू शकता की तुफान गर्दीने हा परिसर पूर्ण तुंबलेला आहे आणि सुज्ञ नागरिकांपेक्षा जास्तीत जास्त मतदान स्लम एरियात कशाप्रमाणे होते हे आज या जनतेने दाखवून दिलेलं आहे। खरं तर हा जनतेचा विजय आहे आणि मी मतदारदात्यांना मी मतदार राजांना परत विनंती करतो की जे सुशिक्षित मतदार आहे त्यांनी घराबाहेर निघून आपला हक्क बजावा, जेणेकरून आपल्या एरियाचा, आपल्या शहराचा, महाराष्ट्राचा नव्हे तर भारत देशाचा विकास व्हावा। किती टक्के मतदान झालं असं वाटतं आपल्याला? मतदान टक्के आता पहिले तर 50% जवळपास झालं होतं, आता अशी गर्दी पाहून असं वाटते 100% जवळपास नव्हे तरी 70-80% तरी मतदार होईल। मतदान करताना काही अडचणी होत आहे का? कोणाला काही मशीन समजत नाही आहे, उमेदवार समजत नाही आहे, कोणाला वाचता लिहिता येत नाही, त्याचं काय, त्याबद्दल काही आपल्याला काय सांगाल आपण? 100% इथे थोडंसं गोंधळ तर उडतोच, जेव्हा मतदार 4-4 जागी मतदार करावं लागते मतदात्याला, पण मतदार राजा सुज्ञ आहे, तो बरोबर त्याचा निर्णय घेणार आहे अशी मला पूर्ण शाश्वती आहे। बरं, अंदर जे व्हेरिफिकेशन करत आहे ते व्यवस्थित सुरू आहे का? व्यवस्थित नाव चेक करत आहे का? कुठले आयडेंटिटी कार्ड घेत आहे? त्यांची प्रोसिजर ते नियमाप्रमाणे बरोबर करत आहे। किंचित फरक सोडला तर 100% प्रशासन आपलं काम चोखपणे करत आहे, त्याच्याबद्दल कुठलीच शंका नाही। आणि काय वाटते आपल्याला यावेळेस महानगरपालिकेमध्ये कुठल्या पक्षाची सत्ता येऊ शकते? 100% भारत देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, राज्याचे लाडके भाऊ देवाभाऊ यांचे हात बळकट करण्यासाठी अकोल्याची जनता महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही। तर हे होते पवनभाऊ महले, अधिकृत उमेदवार। त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की येणारा गड हा महानगरपालिकेचा भाजपचा असू शकतो। आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन सोबत न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे।